किस्से अनसुने द हॉरर एक्सपीरियंस। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये। मित्रांनो, एक विनंती आहे, चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। चला तर मित्रांनो, वळूया आपल्या पुढील भागाकडे। आपल्या कथेचं नाव आहे शापित वास्तू, भाग दुसरा। तनुजा गॅलरीत उभी राहून समोरच्या इमारतीकडे पाहत हसत हात दाखवत होती, जणू की कोणाला तरी सांगत होती, मी इथे आहे। राजेश बिचारा काहीच न बोलता फ्रेश होऊन ऑफिसला निघाला आणि त्याने तनुजाला हाक मारली, तनुजा नाश्ता दे। मात्र तनुजाचं लक्ष राजेशकडे नव्हतं। आता राजेश काहीसा चिडतच ओरडला, तनू नाश्ता दे म्हटलं ना, मला ऑफिसला निघायचं आहे। तशी तनुजा राजेशकडे रागात पाहून किचनकडे गेली आणि राजेश समोर कांदा पोहे आणून ठेवले। तसा राजेश म्हणाला, आणि टिफिन नाही केलास? तशी तनुजा म्हणाली, नाही, आज टिफिन नाही केला मी। तसा राजेश म्हणाला, काय हे तनू, परवा पण टिफिन दिला नाहीस, आज पण नाही। अगं मला बाहेरच्या जेवणाची सवय नाही हे तुला चांगलंच ठाऊक आहे। मग? तशी ती म्हणाली, सवय नाही तर आता लावून घे, मी नोकर नाही तुझी, रोज रोज सकाळी उठून तुझा डब्बा बनवायला। आणि ती बेडरूममध्ये निघून गेली। राजेश रागातच तिच्या पाठोपाठ बेडरूममध्ये गेला, मात्र तनुजा सरळ बेडवर आडवी झाली। आता राजेश काहीसा वैतागत आपल्या ऑफिसला निघून गेला, मात्र दिवसभर तो तनुजाच्या अशा वागण्याचा विचार करीत होता। हल्ली तनू अशी का वागते आहे, आणि जे मी त्या रात्री पाहिलं ती अशी केस मोकळे सोडून का त्या दोन पिशांच्यांना घास भरवत होती? तनू त्या प्रेतांच्या तावडीत तर सापडली नसेल ना? किंवा त्या प्रेतांनी तिला आपल्या वशमध्ये तर केलं नसेल ना? नाही, माझ्या तनुजाला मी काही होऊ देणार नाही। आणि तो ऑफिसमधून घरी यायला निघाला आणि घरी आला। डोरबेल वाजविली, मात्र खूप वेळ झाला दरवाजा काही उघडला नाही। तसं राजेशने दार ठोकवण्याचा प्रयत्न केला तर राजेशच्या लक्षात आलं, दार तर उघडच आहे। आणि तो आत आला। आतमध्ये खूप घाण वास सुटला होता, जणू की काहीतरी सडल्यासारखा आणि कुजल्यासारखा। त्याने नाकावर हात ठेवत तनुजाला हाक मारली, तनू, अगं किती घाण वास सुटला आहे, घरात काय करते आहेस? आणि तो किचनमध्ये गेला, मात्र तिथे कोणीच नव्हतं। आता राजेश बेडरूमकडे वळला, पण तिथेही तनुजा नव्हती। आता राजेशच्या कानावर काहीसा किचकट हसण्याचा स्वर पडला। स्वर दुसऱ्या बेडरूममधून येत होता, जो राजेश आणि तनुजाने कधीच वापरात आणला नव्हता। राजेश आता जड पावलांनी त्या दिशेला जाऊ लागला, तसे ते हसणंही काहीसं स्पष्ट ऐकू येऊ लागलं। आणि राजेश बेडरूममध्ये आला, मात्र समोरील दृश्य पाहून राजेश भीतीच्या अतिरेकाने ओरडलाच, कारण आज पुन्हा तनुजा आणि ते दोघं पिशाच्च समोर असलेल्या मांसाच्या ढिगाऱ्यातून कच्चं मांस कचा चावत होते आणि समोरच एक वृद्ध म्हातारी बसून बघत होती। राजेश ओरडला, तनुजा हे काय करतेस? तशी तनुजा काहीशी रागातच राजेशकडे पाहू लागली आणि क्षणात जोरजोरात हसू लागली। राजेशचं डोकं फुटायचं शिल्लक होतं या आवाजाने। राजेशने आता आपले दोन्ही कान बंद केले आणि तो तडक फ्लॅट बाहेर पडला आणि सरळ त्या मित्राला भेटायला गेला, ज्याने त्याला हा फ्लॅट मिळवून दिला होता। तो ज्याचं नाव उमेश। त्याला भेटून राजेशने जाब विचारला, उमेश, कोणत्या जन्माचं वैर काढलंस? का असला हॉन्टेड फ्लॅट मारलास माझ्या माथी? अरे, एक नाही तर तीन प्रेत आहेत त्या फ्लॅटमध्ये। माझी बायको तर त्या प्रेतांच्या अधीन झाली आहे आणि त्यांच्यासोबत मांस खात आहे। का केलंस असं? म्हणून राजेश जोरजोरात रडू लागला। तसा उमेश म्हणाला, अरे शांत हो राजेश, काय झालं नीट सांगशील का? एवढा का रिॲक्ट करतो आहेस? आणि तू आधी रडू नकोस, नीट सांग काय झालं? तसं राजेशने सर्व प्रकार उमेशला सांगितला। हे ऐकून उमेशही घाबरला, पण तो प्रामाणिकपणे म्हणाला, राजेश, मी एक ब्रोकर आहे आणि फक्त रूम दाखवतो लोकांना, आणि लोक मला कस्टमर आणायला सांगतात, बस तो रूम हॉन्टेड आहे हे कोणताच ओनर कधीच सांगत नसतो। मग मला काय स्वप्न पडेल का की हा रूम हॉन्टेड आहे? हा नाही, पण तरीही तू काळजी करू नकोस,
आपण त्या रूमच्या ओनर सोबतच बोलून घेऊ. चल माझ्यासोबत. आणि राजेश आणि उमेश दोघंही पटेल बिल्डर्स या ऑफिसमध्ये पोहोचले. समोर खुर्चीवर एक महिला ऑफिसर बसली होती. तिला उमेशने नमस्कार मॅडम म्हटलं आणि म्हणाला, मॅडम, हे राजेश महाले. तुम्ही जो रूम माझ्या मध्यस्थीने यांना विकला आहात तो हॉन्टेड आहे असं यांचं म्हणणं आहे. म्हणूनच की काय तो फ्लॅट तुम्ही विथ फर्निचर एवढ्या स्वस्तात दिलात. तशी ती महिला काहीशी रागातच म्हणाली, काय बोलताय तुम्ही, शुद्धीत आहात का? आणि काय हो, हॉन्टेड म्हणजे नेमकं काय? जगात काय कोणी मरत नाही का घरात? सर्व काही रस्त्यावर मरतात. एखाद्याचा मृत्यू जर का घरात झाला तर ते घर काही हॉन्टेड म्हणून घोषित करता का तुम्ही? तसा उमेश काहीच बोलला नाही. आता राजेश म्हणाला, मॅडम, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. मात्र काही लोक अशी मरतात की त्यांच्या अतृप्त इच्छा राहून गेलेल्या असतात. आणि अशी लोक जी एखाद्या भयानक प्रसंगात जीव गमावतात तीच अशी भूतं बनतात आणि दुसऱ्यांना त्रास देतात. आणि सध्या माझ्या फ्लॅटमध्ये तोच प्रकार घडतो आहे. शेजारी पाजारी हेच सांगत आहेत की इथे 2 बिल्डर भावांचा मृत्यू झाला आहे आणि तेव्हापासून हा फ्लॅट रिकामाच आहे. मात्र मी मूर्ख होतो जो कमी किमतीच्या मागे लागलो आणि आज माझी पत्नी त्या पिशाच्यांच्या तावडीत सापडली आहे आणि नको ते करते आहे. प्लीज मॅडम, मला तो फ्लॅट नको आहे. तुम्ही माझे पैसे मला परत मिळवून द्या प्लीज. आता ती महिला म्हणाली, हे बघा, रजिस्ट्रेशन लगेच कॅन्सल होणार नाही. तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल. कारण त्या फ्लॅटचे मालक सध्या विदेशात राहतात. त्यांच्याशी बोलून मगच हे करता येईल. आणि तेही जर त्यांनी हे मान्य केलं तर, नाही तर नाही. आता राजेश आणि उमेश काहीच न बोलता ऑफिस बाहेर पडले. राजेश खूपच दुःखी वाटत होता. उमेश त्याला धीर देत म्हणाला, अरे राजेश, यावर फक्त रूम परत करणं हा उपाय नाही. जरा विचार कर. जरी तू हा फ्लॅट परत केलास तरी तुझ्या बायकोसोबत जे होतं आहे ते थांबणार आहे का? ते थांबणार आहे असं वाटतं तुला? तू दुसरीकडे जाशील, पण जर तुझ्या बायकोसोबत हे असंच होत राहिलं तर काय करशील? हे ऐकून राजेश उमेशकडे पाहत म्हणाला, हो रे उमेश, मी या गोष्टीचा विचारच केला नाही. आता ज्या प्रकारे तनुजा वागत आहे त्यावरून हेच वाटतं आहे की ती त्या प्रेतांच्या तावडीत सापडली आहे म्हणूनच अशी वागते आहे. नाहीतर एक वेळ होती की तीच मला हा फ्लॅट सोड म्हणून सांगत होती. तिला याची कल्पना आधीच आली होती आणि तिने मला सावधही केलं होतं. पण मीच मूर्ख या मोठ्या फ्लॅटच्या मोहात पडलो होतो. पण नाही, आता मी माझ्या तनूची सुटका त्या प्रेतांच्या तावडीतून करणारच. राजेश एका निश्चयाने म्हणाला. तसा उमेशही म्हणाला, हो मित्रा, मीही सोबत आहे तुझ्या. चल बघू काय आहे त्या फ्लॅटमध्ये. आणि दोघंही आता राजेशच्या फ्लॅटवर आले आणि राजेशने दार ढकललं. मात्र आता दार आतून बंद होतं. तसं राजेश उमेशकडे पाहत म्हणाला, थांब, बेल वाजवतो. आणि राजेशने डोरबेल वाजवली. तसं दरवाजा उघडला गेला. समोर तनुजा उभी होती आणि काहीशी हसतच ती म्हणाली, राजेश, खूप उशीर केलात आज यायला. आणि हे कोण? तसं राजेश शांत आणि गंभीर स्वरात म्हणाला, हा माझा मित्र उमेश. लग्नाला येऊ शकला नाही म्हणून आज भेटायला आला आहे. उमेश तनुजाला म्हणाला, नमस्कार वहिनी. तशी तनुजानेही हसून प्रतिसाद दिला आणि ती म्हणाली, तुम्ही बसा, मी चहा पाण्याचं बघते. आणि ती किचनमध्ये निघून गेली. आता तनुजा तर एकदम नॉर्मल वाटत आहे. उमेश राजेशला म्हणाला. तसा राजेश म्हणाला, हो रे, पण या दिसण्यावर विश्वास ठेवू नकोस. जे मी पाहिलं तू पाहिलं असतंस तर जाऊ दे, नको त्याचा विचार करायला. सांग उमेश, यावर काही उपाय आहे का? तसा उमेश म्हणाला, आहे, पण जरा दूर आहे. आमच्या गावी बाणेरला एक सिद्धस्वामी राहतात. खूपच नावलौकिक आहे त्यांचा. ते आपल्याला काहीतरी नक्कीच मार्ग दाखवतील. तसा राजेश म्हणाला, बोल, कधी निघूयात? एवढ्यात तनुजा चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये आली आणि तो टीपॉयवर ठेवत म्हणाली, कुठे जायचा प्लॅन आहे? मी पण येणार हो. लग्नानंतर यांनी कुठेच नेलं नाही मला. तसं उमेश म्हणाला, का नाही? चल राजेश, अरे आमच्या गावी फिरण्यासारखी खूप ठिकाणं आहेत. चल ना वहिनीला घेऊन. तसा राजेशही म्हणाला, जाऊयात की, उद्याच निघूयात. तशी तनुजाही खुश होत म्हणाली, मी पॅकिंग करायला घेते मग आत्ताच. तुम्ही बसा गप्पा करीत. आणि उमेशला ती म्हणाली, भाऊजी, तुम्ही आज थांबा इथेच. मी छान जेवण बनवते. सकाळी इथूनच निघू. काय, चालेल ना? तसा राजेश पटकन म्हणाला, हो हो, तो आज इथेच थांबेल. काय रे, थांबशील ना? तसा उमेश काहीसा अडखळत म्हणाला, हो चालेल की. आता राजेश तनुजाला म्हणाला, आम्ही जरा गाडी बुक करून येतो. सकाळीच निघायचं म्हणजे गाडी ही हवीच की. तशी तनुजा ठीक आहे म्हणाली आणि राजेश आणि उमेश फ्लॅट बाहेर पडले.
उमेश राजेशला विचारू लागला, काय रे राजेश, वहिनी तर एकदम ठीक आहे आणि तू काय बोलतो आहेस? तसा राजेश म्हणाला, मीही हाच विचार करतोय. मी आधी जे पाहिलं आणि आत्ता जे पाहतोय त्यात जमीन आसमानचा फरक आहे. उमेश, नक्कीच काहीतरी घोळ आहे. तनुजा एवढी नॉर्मल असूच शकत नाही. आपल्याला सावध राहायला हवं. आणि आता एका टूर अँड ट्रॅव्हल्समधून एक विथ ड्रायव्हर गाडी बुक करून दोघंही पुन्हा फ्लॅटवर आले. आणि आता तनुजाने जेवण तयार केलं होतं. काही वेळ गप्पा मारल्यावर तिघंही जेवायला बसले. आज जेवण जरा साधंच होतं, म्हणजे कोडी डाळ आणि चपाती भाजी. तसा राजेश म्हणाला, अरे उमेश, तू असा अचानक आलास आणि बघ ना, तुझ्यासाठी काही खास असं केलं नाही आम्ही. तसा उमेश म्हणाला, अरे त्यात काय, छान केलं आहे वहिनीने जेवण, चव आहे हाताला वहिनीच्या. तशी तनुजा हसली आणि आता जेवण उरकलं होतं. आणि राजेश उमेशला म्हणाला, उमेश, तू आता दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊन आराम कर. कपडे आहेत बघ माझे तिथल्या कपाटात, तुला हवे ते घाल. तसा उमेश ओके म्हणत दुसऱ्या बेडरूममध्ये निघून गेला. आता तनुजा आणि राजेश आपल्या बेडरूममध्ये आले. तशी तनुजा काहीशी लाडात आल्यासारखी म्हणाली, काय हो राजेश, आधी नाही का सांगायचं? तुमचा मित्र येणार आहे ते. मी काहीतरी झणझणीत चिकन रस्सा केला असता. तसा राजेश काहीसा घाबरल्यासारखा झाला. त्याला क्षणभरात तनुजा त्या दोन प्रेतांना घास भरवीत असल्याचा क्षण डोळ्यापुढे आला. तो काहीसा शांत होत म्हणाला, कशाला ना, साधा माणूस आहे उमेश, आपल्या घरचाच माणूस आहे, चालतं त्याला साधं जेवण. आणि तो झोपण्याची तयारी करू लागला आणि एका कुशीवर झोपला देखील. तशी तनुजा म्हणाली, आज लवकर झोप आली आहे वाटतं. बरं झोपा, सकाळी दूर जायचं आहे नाही का? आणि ती देखील आता आडवी झाली. राजेश फक्त झोपण्याचं नाटक करून पडून होता. कधी एकदा सकाळ होते आहे आणि कधी या फ्लॅट बाहेर पडतो आहे असं त्याला झालं होतं. आज तनुजा एकदम शांत झोपली होती. काहीच हालचाल केली नाही तिने. ते पाहून राजेशचाही डोळा लागला. कधी नाही ती रात्र शांततेत गेली होती. आता सकाळ झाली होती आणि राजेश उमेशला उठवायला म्हणून उमेशच्या बेडरूमकडे गेला. मात्र उमेश बेडरूममध्ये नव्हता. तनुजा मात्र किचनमध्ये काहीसं करत होती. तसं राजेशने तिला विचारलं, तनु, उमेश कुठे आहे? अंघोळीला गेला आहे का? तशी ती म्हणाली, नाही, ते गेले घरी. म्हणाले येतो तासाभरात बॅग घेऊन, काही कपडे लत्ते आणतो घरी जाऊन, असे म्हणत होते. राजेश काहीच न बोलता बाथरूममध्ये अंघोळीसाठी निघून गेला आणि पुन्हा नाश्त्याच्या टेबलवर येऊन बसला. काहीसा चिंतेत होता राजेश. उमेश येतोय की नाही की गेला डिच्चू देऊन. एवढ्यात डोरबेल वाजले. तसं राजेशने पटकन दार उघडलं तर समोर उमेश होता. त्याला पाहून राजेश काहीसा रिलॅक्स झाला आणि म्हणाला, अरे रात्रीच नाही का सांगायचंस? असा एकाएकी गेलास, मला फार टेन्शन आलं मित्रा. तसा उमेश म्हणाला, अरे तुझ्यासाठीच गेलो होतो बाहेर. ते काय आहे? उमेश बोलतच होता. तेवढ्यात तनुजा नाश्ता घेऊन बाहेर आली. तसा उमेशने विषय बदलला आणि म्हणाला, अरे वा, नाश्ता आला बुवा. आणि सर्वांनी नाश्ता केला. आता राजेशचा मोबाईल वाजला आणि समोरून बुक केलेल्या गाडीचा ड्रायव्हर बोलत होता, साहेब गाडी आली आहे खाली, येताय ना? तसा राजेश, हो हो आलोच आम्ही, असं म्हणत राजेश तनुजा आणि उमेशला म्हणाला, चला गाडी आली आहे खाली, आपल्याला निघावं लागेल. तशी तनुजा म्हणाली, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. तसं राजेश आणि उमेश एकमेकांकडे पाहू लागले आणि पटकन राजेश म्हणाला, आता काय राहिलं? अगं तो गाडीवाला वाट पाहतोय आपली, चल पटकन. तशी ती म्हणाली, अहो आलेच ना, चला पुढे, दार लॉक करून आलेच मी. आणि राजेश आणि उमेश खाली निघाले आणि तनुजा किचनमध्ये गेली आणि काहीसं घेऊन तिने ते आपल्या बॅगमध्ये ठेवलं आणि दार लॉक केलं आणि गाडीजवळ आली. आता सर्व गाडीत बसले. उमेश ड्रायव्हर शेजारी बसला आणि तनुजा आणि राजेश मागच्या सीटवर बसले. आता प्रवास सुरू झाला. प्रवास दिवसभराचा होता, त्यामुळे मध्ये मध्ये उतरून थोडं चहा नाश्ता होत होता आणि प्रवास चालूच होता. आता झालं असं, एका जागी मध्येच एका वळणावर गाडी बंद पडली. आजूबाजूला दूर दूरपर्यंत फक्त झाडीच होती आणि हा निमुळता डांबरी रस्ता नागमोडी वळणं घेत पुढे जात होता. तसं उमेश ड्रायव्हरला म्हणाला, काय रे, हीच का बेस्ट सर्व्हिस आहे तुमची? कसली गाडी आणलीस रे? तसा ड्रायव्हर म्हणाला, साहेब गाडीची तर आम्ही नेहमी सर्व्हिसिंग करतो आणि ओकेच असते, पण कोणास ठाऊक काय प्रॉब्लेम झाला, मी पाहतो, होईल लगेच नीट. आणि तो गाडी बाहेर उतरला आणि गाडीचं बोनेट उघडून चेक करू लागला, पण काहीच प्रॉब्लेम त्याला दिसत नव्हता. मात्र गाडीही सुरू होत नव्हती. तसा ड्रायव्हर म्हणाला,
एखादा गॅरेजवाला भेटला असता तर बरं झालं असतं. मी फक्त ड्रायव्हर आहे, त्यामुळे किरकोळ प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला असता, पण नेमकं काय झालं तेच कळत नाही मलाही. आता राजेश म्हणाला, आता या सामसूम रस्त्यावर कोण गॅरेजवाला भेटणार? आणि एवढ्यात तनुजा म्हणाली, तो बघा समोरून बाईकवर एक माणूस येत आहे, त्याला विचारा, कदाचित तो काहीतरी मदत करेल आपली. इकडचाच दिसतो आहे, त्याला विचारा इथे कुठे जवळपास गॅरेज आहे का? तसा उमेश गाडी बाहेर आला आणि त्या समोर येणाऱ्या व्यक्तीला म्हणाला, ओ भाऊ इकडे. तसा तो व्यक्ती जवळ येत म्हणाला, काय हो, काय झालं? तसं उमेश म्हणाला, दादा आमची गाडी बंद पडली आहे, इथे कुठे गॅरेज आहे का हो जवळपास? तसा तो म्हणाला, आहे की, पर जरा लांब आहे, बघा इथून 3 किलोमीटर मागे जावं लागेल, तिथेच आहे बघा. तसा उमेश म्हणाला, तुम्ही त्याच दिशेने जाताय ना, मला सोडता का तिथवर? तसा तो म्हणाला, चला मी बी त्याच रस्त्याने पुढे जाणार आहे, सोडतो तुम्हाला. उमेश राजेशला म्हणाला, मी घेऊन येतो मेकॅनिकला. आणि उमेश त्या माणसाच्या बाईकवरून निघून गेला. आता गाडीत राजेश आणि तनुजा दोघंच होते. ड्रायव्हर पुढे शांत बसून झोप काढत होता. राजेशला काहीशी चिंता सतावत होती. हा उमेश एखादा मेकॅनिक घेऊन लवकर परत यावा, कारण आता अंधारही पडू लागला होता आणि तनुजाही काहीशी गंभीर आणि शांत वाटत होती. तिने राजेशला अचानक एक विचित्रच प्रश्न विचारला, काय राजेश, मला पहिल्यांदाच फिरायला नेत आहे आणि तेही मित्राच्या गावी? का दुसरं ठिकाण नव्हतं का फिरण्यासाठी? तसा राजेश काहीसा गोंधळला आणि म्हणाला, अगं उमेशच म्हणाला, माझं गाव खूप छान आहे, 2 दिवसासाठी जाणारच होता तोच म्हणाला, चला तुम्ही दोघं, तेवढीच पिकनिक होईल म्हणून. तशी तनुजा काहीशी नजर रोखत राजेशकडे पाहत म्हणाली, हो का, बरं. आता राजेश काहीसा घाबरल्यासारखा वाटत होता आणि तो ड्रायव्हरला म्हणाला, अरे जरा बघ पुन्हा प्रयत्न करून, गाडी स्टार्ट होतेय का? झाली तर झाली चालू. आणि खूप वेळ झाला नाही का, हा उमेश अजून कसा आला नाही? तो तनुजाकडे पाहत म्हणाला. तशी तनुजा फक्त म्हणाली. आता ड्रायव्हरने गाडीला स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी काही स्टार्ट झाली नाही. आता समोरून एक मोटरसायकल येताना दिसली. मोटरसायकलच असावी, कारण अंधार पडला होता आणि त्यात त्या मोटरसायकलची हेडलाईट चमकत होती. वेगातच ती मोटरसायकल गाडीच्या बाजूला येऊन थांबली. तो उमेशच होता. सोबत एक मेकॅनिक आला होता. हे पाहून राजेशच्या जीवात जीव आला आणि तो पटकन म्हणाला, अरे किती घाबरलो होतो मी, किती वेळ झाला, तुझा काही पत्ता लागत नव्हता. तशी तनुजा मध्येच म्हणाली, त्यात घाबरण्यासारखं काय होतं? राजेश काहीच बोलला नाही. उमेश म्हणाला, अरे त्या गॅरेजवर हा एकच मेकॅनिक होता आणि हा एकटाच असतो. ते गॅरेज याचंच आहे आणि 4 गाड्या आधीच तिथे उभ्या होत्या कामासाठी. मग त्याचं काम सोडून तो आपल्याकडे कसा येईल, म्हणून उशीर झाला. आता त्या मेकॅनिकने गाडीला स्टार्ट मारून पाहिलं, तशी गाडी झटक्यात सुरू झाली. हे पाहून सर्व चकित झाले, फक्त तनुजाला सोडून. ड्रायव्हर पटकन म्हणाला, अरे आत्ताच तर मी देखील स्टार्ट मारला होता, तेव्हा का नाही चालू झाली ही? तसा मेकॅनिक म्हणाला, साहेब होतं असं कधी कधी, कार्बोनेटमध्ये कचरा वगैरे आला तर. ठीक आहे, माझं काम झालं, येतो मी. तसा उमेश त्याला म्हणाला, अरे किती पैसे देऊ, तू इथवर आलास? तसा तो म्हणाला, नको साहेब, काय केलं मी, नुसती गाडी स्टार्ट केली, पण तुमचाही वेळ गेलाच की माझ्या गॅरेजवर. आणि तो आपल्या मोटरसायकलवर बसून निघूनही गेला. आता पुन्हा उमेश गाडीत बसला आणि गाडी सुरू झाली. आता सर्वच शांत बसले होते. ड्रायव्हर गाडी चालवित होता. मध्येच उमेश म्हणाला, राजेश आपल्याला या गाडीच्या प्रॉब्लेममुळे खूपच उशीर झाला नाही रे, नाहीतर एव्हाना पोहोचलो असतो बघ गावात. यावर राजेश म्हणाला, तरी अजून किती वेळ लागेल रे आपल्याला? त्यावर उमेश काही बोलणार त्याआधीच तनुजा म्हणाली, अजून 3 तास तरी लागतीलच. तसं उमेशने चमकून तनुजाकडे पाहिलं. तशी ती हसतच म्हणाली, हो ना उमेश भाऊजी, मी आपला अंदाज बांधला हो. तसा उमेश नुसताच हो म्हणाला आणि पुन्हा समोर पाहू लागला. मात्र तो काहीसा विचारात असल्याचं राजेशला जाणवलं आणि तो म्हणाला, उमेश काय झालं रे, काही अडचण आहे का? घरच्यांना ठाऊक आहे ना आपण येतोय ते, तू कळवलं आहेस ना त्यांना? तसा उमेश म्हणाला, हो तर सांगितलं आहे मी, पण आपल्याला उशीरच झाला नाही का? आता अंधार पडला होता आणि रात्रीचे 11:30 वाजले होते. बाहेर भयान काळोख आणि फक्त झाडाझुडपांनी वेढलेले रस्ते नागवळण घेत मागे सरकत होते आणि गाडी पुढे जात होती.
एवढ्यात रस्त्याच्या एका कडेला एक ढाबा नजरेस पडला। तसा ड्रायव्हर म्हणाला, साहेब जरा फ्रेश होऊयात का? जरा डोळे जड झाले आहेत, तोंडावर पाणी मारून घेतो म्हणजे बरं होईल। तसा राजेश म्हणाला, बरं लाव बाजूला गाडी। आणि ड्रायव्हरने गाडी बाजूलाच असणाऱ्या मोकळ्या जागेत वळवली। आता सर्वच खाली उतरले आणि सर्वांनी आपल्या चेहऱ्यावर पाणी मारून जरा फ्रेश झाले आणि जाऊन खुर्च्यांवर बसले। ढाब्यामध्ये वर्दळ जरा कमीच वाटत होती। एखाद दुसरं जोडपं बसलं होतं। उमेशने तिथल्या पोराला इशाऱ्यानेच बोलवलं आणि चहा मागवला। आता तनुजा म्हणाली, अहो चहा काय मागवताय, मला भूक लागली आहे, ही वेळ काय चहा पिण्याची आहे? तसं राजेश उमेशला म्हणाला, हो मित्रा, तनू खरं बोलत आहे, आपण कधी पोहोचू ते ठाऊक नाही, जेवूनच घेऊ। तसं आता कोण काय खाणार यावर थोडी चर्चा झाली आणि राजेश आणि उमेशने मसाला डोसा मागवला। ड्रायव्हरनेही तेच खाणं पसंत केलं। मात्र तनुजा काहीशी आडेवेडे घेत म्हणाली, अहो ढाब्यावर आहोत आपण, हे काय मागवताय, जरा साजेसं मागवा। मला तर बाई मस्त तंदूर चिकन हवं आहे, खूप भूक लागली आहे मला। तसं उमेश म्हणाला, वहिनी रात्रीची वेळ आहे, हे असलं खाणं योग्य नाही, शिवाय पचायलाही अवघड होईल, उगीच तब्येत वगैरे बिघडली तर अडचण होईल। तशी तनुजा काहीशी रागात म्हणाली, असं का? ते काही असो, मला तंदूर चिकनच हवं। तसा राजेश म्हणाला, अरे उमेश नको वाद घालूस, मागव तंदूर। आणि तंदूरची ऑर्डर दिली गेली आणि काही वेळातच वेटर ते घेऊनही आला आणि टेबलवर ठेवलंच होतं। एवढ्यात तनुजा एखादा श्वापदासारखी त्यावर तुटून पडली आणि त्या तंदूरचे लचके तोडू लागली। हे पाहून राजेश काहीसा घाबरला आणि पुन्हा त्याला ती रात्र आठवली, जेव्हा तनुजा बेडरूममध्ये चिकन चाप चाप करून खात होती। आता तनुजाने सर्व तंदूर एकटीनेच संपवलं, त्या तंदूरची हाडंही चावून खाल्ली तिने। हे पाहून उमेश काहीसा शहारला। आता त्याने एक वेळ राजेशकडे पाहिलं। राजेशही काहीसा नरम पडला होता हे दृश्य पाहून। आता सर्व आटोपलं होतं आणि पुन्हा सर्व गाडीत येऊन बसले आणि गाडी सुरू झाली। आता रात्रीचा 1 वाजत आला होता आणि हवेत बऱ्यापैकी गारवा पडला होता। ड्रायव्हर आपलं काम चोख बजावत होता। राजेशने आपली मान आता मागच्या सीटला टेकवली आणि तो झोपेच्या अधीन गेला। उमेशही काहीसा डोळे बंद करून पडला होता, मात्र तो जागरूक होता। आता काही वेळ गेलाच असेल आणि ड्रायव्हर विचित्र ओरडला आणि गाडीला अचानक करकचून ब्रेक मारला आणि एका झटक्यात गाडी जागेवरच थांबली। राजेश आणि उमेश प्रचंड घाबरले आणि धडपडतच जागे झाले आणि ड्रायव्हरकडे पाहत विचारू लागले, अरे काय झालं, का अचानक ब्रेक मारलास? ड्रायव्हर मात्र पुतळ्यासारखा घाबऱ्या नजरेने मागे तनुजाकडे पाहत होता। तनुजा मात्र शांत झोपली होती, जणू की तिला या गोष्टीची तसूभरही कल्पना नसावी। राजेशने ड्रायव्हरला विचारलं, अरे शुंभासारखा काय पाहतो आहेस, काही बोलशील? तसं उमेशने ड्रायव्हरला गदागदा हलवलं आणि विचारलं, अरे काय झालं, असं अचानक ब्रेक का मारलास? तसा ड्रायव्हर म्हणाला, साहेब मागे 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 मला एक भयानक चेहरा दिसला, खूप भयानक, खूप जखमा होत्या त्या चेहऱ्यावर, रक्त वाहत होतं डोक्यातून। तसा राजेश म्हणाला, काय काय म्हणतो आहेस, वेड लागला आहे का तुला? आणि तू तर पुढे पाहून गाडी चालवतोस की मागे पाहून? तुला कसा मागचा चेहरा दिसला हां? तसा तो ड्रायव्हर म्हणाला, साहेब मी पुढे पाहूनच गाडी चालवत होतो, पण एक वळण आलं आणि मी गाडी वळवायच्या प्रयत्नात होतो आणि मी साईड मिररमध्ये पाहिलं, तसा तो चेहरा मला या आरशात दिसला आणि मी घाबरून गाडीला ब्रेक मारला। मला या मॅडमच्या जागेवर तो चेहरा दिसला, म्हणून मी। हे ऐकून तनुजाने खाडकन रागातच आपले डोळे उघडले आणि ती ड्रायव्हरवर खेकासली, काय रे बेरडा, काय बोलतो आहेस, मी तुला भूत दिसते का? आणि ती त्याची मान धरू लागली। तसं राजेशने तिला धरलं आणि आवरलं। या प्रकाराने उमेशही काहीसा गोंधळून गेला। ड्रायव्हर बिचारा म्हणाला, उगीच आलो मी या ट्रिपवर, आणि त्याने पुन्हा गाडी सुरू केली। आता सर्वच शांत होते। उमेशच्या डोक्यात मात्र आता काहीतरी वेगळंच सुरू होतं। तो आता आपले डोळे उघडे ठेवूनच होता आणि आता रात्रीचे 3 वाजले होते आणि ड्रायव्हरने गाडी एका पिंपळाच्या पाराजवळ उभी केली। राजेश आणि तनुजा झोपले होते। गाव आलं होतं आणि उमेशने राजेशला हळूच हलवलं आणि तनुजाला काही कळू नये या पद्धतीने इशारा केला। राजेशने आपले डोळे मोठे करत उमेशला इशारानेच विचारलं, काय झालं? तसं उमेशने एका दिशेला आपल्या बोटाने इशारा करत दाखवलं। समोर एक भला मोठा गेट होता, त्यावर एक फळक लिहिला होता,
काळाई, सिद्धपीठ, बाणेर. तसं राजेशचे डोळे चमकले आणि त्याने एक वेळ तनुजाकडे पाहिलं. तनुजा शांत झोपली होती आणि राजेश गाडी बाहेर आला. उमेशने ड्रायव्हरला गाडीचे सर्व दरवाजे लॉक करायला सांगितलं आणि ही तिघंही त्या गेटमध्ये शिरले. रात्रीची वेळ होती, मात्र तेथील स्वामी ब्रह्ममुहूर्तावर आपली साधना करण्यासाठी नेहमी लवकर उठत असत. उमेशने पाहिलं, स्वामी ध्यानाला बसले आहेत. त्यात मोडता कसा घालावा म्हणून शेजारीच बसून स्वामींच्या ध्यानातून बाहेर येण्याची वाट पाहत होते. तासाभराच्या प्रतीक्षेनंतर स्वामींनी आपले बंद डोळे उघडले आणि म्हणाले, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही इथवर आलात म्हणजे तुम्ही जिंकलात? असं होत नाही. जातील निष्ठून ती तिघं आपल्या ठिकाण्यावर, पण आता आणा त्या महिलेला आत. एक रक्षासूत्र देतो तिच्या गळ्यात. याने तिची सुरक्षा निश्चित होईल, पण घर मात्र बाधितच राहील. त्यासाठी तिथेच जाऊन उपाय करायला हवा, पण तेही सहज शक्य नाही, कारण तुम्ही राहत असलेली इमारत कोसळली होती आणि तिथे खूप माणसांचा बळी गेला आहे. त्यांच्या अस्थी अजूनही त्याच इमारतीच्या खाली गाडल्या गेल्या आहेत, ज्या उकरून काढणं आणि त्यांच्यावर योग्य अंतिम संस्कार करणं सोपं नाही. जर हे करता आलं असतं तर नक्कीच त्या प्रेत आत्म्यांना शांती मिळवून देऊ शकलो असतो आम्ही, मात्र ते शक्य नाही. हेच योग्य होईल, तुम्ही ती इमारत सोडून दुसरीकडे राहावं. आता राजेश म्हणाला, मी तो प्रयत्न केला होता, पण माझी पत्नी या गोष्टीला तयारच नाही. होईल आता तयार, नक्कीच होईल, स्वामी म्हणाले. जा, तिला घेऊन या आत. तसे राजेश आणि उमेश तनुजाला आणायला निघून गेले. तनुजा काहीशी वैतागली असल्याचं जाणवलं आणि ती गाडीचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसलं. तसे दोघं गाडीजवळ गेले. डोअरचं लॉक उघडलं आणि तनुजाला बाहेर यायला सांगितलं. तशी तनुजा काहीशी चिडतच बाहेर आली आणि म्हणाली, अहो काय राजेश, मला लॉक करून कुठे गेला होतात? तसा राजेश म्हणाला, चल तनू, आपलं ठिकाण आलं आहे, आपल्याला आत जायचं आहे. राजेश आपला हात गेटच्या दिशेने करीत म्हणाला. तनुजाने त्या दिशेला वळून पाहिलं आणि आपले डोळे मोठे करत आणि मानेला विचित्र झटके देत पुरुषी आवाजात म्हणाली, नाही 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 येणार आत आम्ही. आणि ती तिथून पळणारच होती. एवढ्यात एक घणगंभीर आवाज कानावर पडला, थांब, एक पाऊल जरी टाकलंस पुढे तर वेताळाची शपथ आहे. तशी तनुजा वेडीवाकडी मान करीत ओरडू किंचाळू लागली. स्वामींनी जवळ येत एक रक्षासूत्र तिच्या गळ्यात टाकलं. तशी तनुजा काहीशी थरारली आणि जागेवरच पडली. राजेशने तिला सावरलं आणि आश्रमात आणलं. आता काही वेळाने तनुजाने आपले डोळे उघडले. शेजारीच राजेश, उमेश बसले होते आणि समोर पाहिलं तर समोर स्वामी शांत मुद्रेने तिच्याकडे पाहत म्हणाले, काय बाळ, बरं वाटत आहे का तुला? तशी तनुजा राजेशकडे पाहत म्हणाली, राजेश, आपण कुठे आलो आहोत? आपण तर उमेश भाऊजींच्या गावी आलो आहोत ना? मग हे साधू कोण आहेत आणि आपण इथे काय करत आहोत? तसं राजेश आणि उमेशने सर्व प्रकार तिला सांगितला. तुला त्या 3 प्रेतांनी पछाडलं होतं आणि म्हणूनच आपण इकडे आलो आहोत. तशी तनुजा म्हणाली, काय, मला 3 प्रेतांनी पछाडलं होतं? पण कोण आणि कुठली 3 प्रेतं? मित्रांनो, कशी वाटली ही कथा नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया आपल्या पुढील अंतिम भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.